काळाचे भयमानसी धरू नको, दुष्टाचे शंकू नको. महाराज आज्ञा स्मरणी. महाराज, इतकी रात्र झाली तरी आपण जागे कसे? आपल्या चेहऱ्यावरून दिसतंय की आपण कसल्या तरी चिंतेत आहात. महाराज, मला सांगाल का, माझ्याकडून काही करता येण्यासारखं असेल तर महाराज आपण मला आज्ञा करावी. सदाचाराची घडी विस्कटली आहे, ती नीट बसवतोय. हा सारा मायेचा पसारा आहे, पण तुला याची उठाठी कशाला? महाराज, आपले आज्ञाप्रमाण सांगाल तसे वागू. नीट लक्ष दे, वर्तनात कच्चेपणा नको. काल दिलेल्या आत्मलिंगाची नीट व्यवस्था व्हावी. हो. बंदर किनाऱ्यावर जाऊन कडेकोट किल्ला उभार आणि भक्ती संप्रदायाची ध्वजा उभी कर. हो. आलं लक्षात? हो. स्वामी, आज्ञाप्रमाण. घे. तू माझा पुत्र आहेस, आता संसाराचा पिच्छा सोड. तुझा संसार लुटवून टाक. अनेक वाट चुकलेल्यांना तुझ्याकडे पाठवीन, त्यांची नीट व्यवस्था कर. मी आता उत्तर हिंदुस्थानात जायचा विचार करतोय, तसा विचार आहे माझा. तू आता निघ, तुझ्या कार्याला लाग. स्वामी, स्वामी, आपण इतरत्र जाणार, मग आमचं काय? आपण दृष्टीआड झाला तर आमचं काय व्हायचं स्वामी? काय करायचं आम्ही? मुला, नेणतेपणा सोड. मी सर्वत्र आहे, चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळ मीच आहे. निरागस बालकांच्या मुद्रेवरचं हास्यही मीच आहे. सर्व भक्तांच्या पाठीशी मी आहे. मी कधी कधी राम होतो, कधी कधी कृष्ण होतो, कधी गणेश, कधी हनुमान, कधी कधी शिवही मीच.